सकाळचे वाजलेले आहेत 9 वाजायला आलेत. मला पाऊस दाखवते. पाऊस पडतोय खतरनाक. त्याने सगळ्यांना भिजूनच टाकायला घेतलं. असाच पाऊस पडतो रात्रभर, म्हणजे रात्रभर नाही, आदल्या दिवशी कालपासूनच असं जोरात पाऊस पडतोय ना, तो थांबायचं नावच नाही घेत. दाखव असं दिसेल. खतरनाक पाऊस पडतो इथे पुढमध्ये बघा. इथे पाणी पण झालं तर दिसते आणि बऱ्याच ठिकाणी आता काय माहिती कसं काय पावसाने तो जोर धरला आहे, थांबायचं नाव नाही घेत. सगळ्यांनी काळजी घ्या, प्रत्येकाची. खूपच अवस्था बेकार आहे. काय माहिती ढगाला वरती काय चाललंय, त्यांचा मारामारी चालली आहे, काय चाललंय काय समजत नाही. पण त्यांनी सगळा राग जो काढायला घेतलाय ना, खूप डेंजर पाऊस पडतो. आणि मी चालले ताईंकडे आता सकाळीच, कारण काय झालं आहे, आपला कॉम्प्रेसर अजून काही बसला नाही आहे. कारण फ्रीज आपलं चालू नाही, तर मी फ्रीज चालू नसल्यामुळे चिकन मी ताईंकडे ठेवायला देते. तो चिकन मला रोज सकाळी आणावं जावं लागतं, संध्याकाळी पण आणावं जावं लागतं. तर चिकन मी ताईंकडे आणायला चाललं आहे. कारण कॉम्प्रेसर मागवला आहे, पण मागवला आहे, पण तो यायला उशीर लागेल. गेल्या वेळेला आम्हाला काय सांगितलं त्या कंपनीने, तर तुमचं कॉम्प्रेसर याच्यामध्ये आहे. एक मिनटं. गेल्या वेळेला काय सांगितलं त्यांनी, कंपनीवाल्यांनी, का तुमचं कॉम्प्रेसर गॅरंटीमध्ये आहे. म्हणून मग आम्ही त्यांची वाट बघतो. बरेच दिवस झाले गॅरंटीमध्ये, म्हणजे वॅरंटीमध्ये मग आपण कोणी पण गॅरंटीमध्येच करून घेणार. तर आपलं कसं म्हणजे मध्यमवर्गीय लोकांना काय प्रश्न पडतो, आपला कुठे खर्च आणि कुठे कधी कसा खर्च कमी घ्यायचा. तर ते बोलले तुमचा वॉरंटीमध्ये पडतो आहे, म्हणून मग मी वॉरंटीमध्ये पडतो आहे, मग मागवू. वॉरंटीमध्ये ते पडतं आहे. म्हणून त्यांना फोन केला, ते सगळं झालं. त्यांचा माणूस आला, कंप्लेंट सगळी नोंदवली. सतत 4 ते 5 दिवस आम्ही त्यांना फोन करत होतो. सतत 4 ते 5 दिवस फोन करत होते. आणि एंडिंगला शेवटी माझं डोकं गरम झालं. म्हणजे एवढ्या दिवस म्हणजे एवढे दिवस आज येतो उद्या येतो, उद्या येतो त्यांचं चाललं आहे. काय नक्की प्रॉब्लेम आहे. आणि रोज आम्ही फोन करायचो, तर त्यांचं उत्तर असायचं, आज आले नाही येते, पण उद्या नक्की येतील असं बोलून ते टाळत होते. त्या दिवशी मग पटकन मी डोकं गरम झालं काल. आणि मी त्यांना बोलली, विचारलं त्यांना काय झालं आहे. काल नाही, 2-3 दिवस झाले. त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम आहे तुमचा, की आज येईल उद्या येईल चालू आहे, नक्की काय करायचं तुमचं काय आहे. तेव्हा ते सांगतात आहे तुमचं वॉरंटीमध्ये नाही आहे, तुम्हाला 9,000 पे करून तुम्हाला कॉम्प्रेसर मागव. मी एवढा दिवस आम्ही फोन करतो, एवढंच चाललं आहे नक्की काय. तेव्हा का नाही कोण काय बोललं, तेव्हा कोण का नाही बोलला, तेव्हा तुम्ही काहीच नाही बोललात ना. आता अचानक एवढ्या दिवसात ना, एवढ्या वेळेत ना तुम्ही बोलताय, तेव्हा तर तुम्ही सगळं उद्या येईल असं हे करतात. माझं डोकं पाराच चढलं आहे ना घरामध्ये बघायला गेलं तर. हे चुकीचं आहे. त्याच टायमात जर तुम्ही बोलला असतं तर आम्ही मागवून ठेवला असता दुसरा आणि आत्ता मागवला आहे, पण तो बोलतात का ते यायला लेट होईल. आता किती लेट होईल त्यांच्याकडे हातात नाही आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. आता म्हणून चिकन झाले ताईंकडे आणायला. पाऊस सुसाट चालू आहे, खूपच सुसाट चालू आहे. चला मला चिकन घेऊन येते, मग घरी येऊन नाश्त्याची तयारी करायला लागेल. चलो ताईंकडे जाऊन येते. त्या शेतामध्ये कसं पाणी भरलं आहे आणि ते खाली मोठं हे आहे, नाला आहे, ते पाणी बघा. इथे पण पाठीमागे पण आहे, हे बघ कसलं पाणी वाहून चाललं आहे ना. पावसाने पूर्ण झोडपून टाकलं आहे. आमच्या इथे खाली एक मोठा नाला आहे, तिथे चाळी आहे. तर नाळा अख्खा भरून वरती आला आहे आणि ते पाणी सगळं चाललं आहे. नाळा म्हणजे एक प्रकारचं तुम्ही नाला म्हणता येणार नाही त्याला, तर ते गटार नाही आहे, असं पाणी असं हे आहे. तर तिथून सगळं ते भरलं आहे आणि ते पाणी सगळं रोडवरती येते आणि रोडवरती सगळं पाणी त्या खाली चाळींमध्ये चाललं आहे. आणि एवढं डेंजर दिसतं ना. मला व्हिडिओ काढायला जमली नाही, पण मी रेनकोट घातलेला होता, त्याच्यावर मोबाईल दिसत होता. दीदी कुठे गेले का मी त्याला पाठवलं आणि मी ॲड करेन मोबाईल ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. मला काढता नाही आलं स्पेशली, तर मी मोबाईल छत्री हातामध्ये घेतली असेल, एकातरी काढता येते. रेनकोट आणि मोबाईल सगळा ओला होता, म्हणून मला काढता नाही आलं. पण खूप अवस्था बेकार आहे. समोर एक बंगला आहे, तर बंगल्यातलं सगळं पाणी झालं आहे.
नशीब त्या बंगल्यामध्ये तर कोणी राहत नाही आहे. बंगल्यातलं सगळं पाणी पाणी झालं आहे, पूर्ण पाणीने भरलेलं आहे. एकदम बेकार अवस्था आहे. फक्त 2 दिवस पाऊस पडते तर एवढी बेकार अवस्था झाली. मला ना 26 जुलैचं आठवलं. 26 जुलैला पण कोणी अनुभवलं असेल तर 26 जुलैला पण एकदा पाऊस भरलेला होता, पाणी भरलेलं होतं. खूप डेंजर तेव्हा तर खूप लोकांचं नुकसान झालं, बरंच नुकसान झालं. आणि मी त्या टायमाला ना डोंबिवलीला पेपरला गेलेली होती. डोंबिवलीला माझा कम्प्युटरचा पेपर होता, MSCITचा पेपर होता, तो मी द्यायला गेलेली होती. आणि आम्हाला नाही माहिती बाहेर काय चाललं. आम्ही शाळेमध्ये होतो एका पेपर द्यायला, आम्हाला माहिती नाही बाहेर काय चाललं आहे ते. जेव्हा पप्पा आम्हाला न्यायला आले ना तेव्हा आम्हाला समजलं. कारण ते कसं लाईटी गेलं, लाईटी गेलं आम्ही वाढ होतो, आत्ता लाईट येईल, आत्ता येईल, आत्ता येईल. नंतर समजलं लाईट येणारच नाही आहे पावसाच्यामुळे, असं समजलं. आणि नंतर मग पप्पा आले. पप्पा जेव्हा आले तेव्हा आम्हाला समजलं हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आम्ही जाण्यासाठी स्टेशनवरती जाण्यासाठी रिक्षा बघत होतो, रिक्षा भेटतच नव्हत्या. बस एवढा तुडुंब भरून चालल्या होत्या, लोक बसला बाहेरून लटकत पण होते अक्षरशः. मला तरी पण आम्हाला समजलं नव्हतं, कारण ज्या भागात आम्ही होतो ना तिथे पाणी भरत नव्हतं. मला आता आठवत नाही कुठच्या भागात आणि ॲक्च्युली कोणत्या शाळेत होतं ते, बरेच वर्ष झाली. पण तर तिथे पाणी भरत नव्हतं, त्याच्यामुळे ना तिथे आम्हाला समजूनच आलं नाही काय नक्की झालं आहे, काय म्हणजे कशामुळे. जेव्हा पप्पा आम्हाला घ्यायला आले ना तेव्हा समजलं खूप डेंजर अवस्था वाटतं, कारण पाणी भरले सगळे. पप्पाने एक रिक्षा केली, तिथून आम्ही ट्रेनमध्ये नाही डायरेक्ट रिक्षा केली वाटतं. डायरेक्ट रिक्षा का काहीतरी नाही ट्रेनमध्येच वाटतं बसलो आम्ही, ट्रेनमध्ये वाटतं आम्ही ट्रेनमध्ये बसलो. मग पप्पा आम्हाला घ्यायला आलेले. जेव्हा आम्ही आमच्या कल्याण स्टेशनपासून जे पहिला बोगदा दुसरा बोगदा ते पार करत आलेलं ना, अक्षरशः पार माझ्यापर्यंत पाणी इथपर्यंत पाणी लागत होतं, पोटापर्यंत माझं पाणी लागत होतं त्या टायमाला. म्हणजे खूप डेंजर अवस्था होती. माझी मैत्रीण तर पार तिची हाईट थोडीशी कमी होती, त्याच्यामुळे पूर्ण ती मानेपर्यंत इथपर्यंतच पाणी लागत होतं. एवढी डेंजर अवस्था होती. खूप त्या पाण्यामधून बाहेर आलो. ताई आमची त्या विठ्ठलवाडीला राहायची, तर तिच्या घरामध्ये पण पाणी घुसलेलं होतं. खूप डेंजर अवस्था होती एकदमच. लोकांची घरं अक्षरशः पाण्याखाली होती. दिसत आहेत लोकांची घरं सगळी पाण्याखाली, पूर्ण अख्खा विठ्ठलवाडी पाण्याखाली गेलेलं होतं. तर तो खूप बेकार अवस्था होती. मी डोळ्यांनी बघितलेलं दृश्य आहे, त्याच्यामुळे ते दृश्य प्रसंग तो सगळं आठवणं ना तर असं नको. बस आता थरका बुडतो ना, भीती वाटते मला. ते नको. ते झालेले बऱ्याच जणांचे नुकसान झाले, घराचे नुकसान झालेले. काही घरातली माणसं आपली घरामध्ये पाण्यामध्ये वाहून गेलेली होती. बरंच नुकसान झालेलं आहे. सामानाचं तर खूपच नुकसान झालेलं आहे. खूप डेंजर अवस्था होती तेव्हा. मग पाणी बघितलं ना मला ते आठवलं, म्हणून मी तुमच्याशी शेअर करावं. चला, नाश्त्याची तयारी करायला घेतली. नाश्त्याला करायला घेतले, गुळ पोहे करायचे आहेत. पण मला नारळ मिळाला नाही आहे. नारळ मला खाऊन टाकायचं होतं थोडासा, तर मला नारळ मिळाला नाही. फक्त गुळ आहे आपल्याकडे. मी येताना नारळ घेऊन येते, तोही मिळाला नाही आपल्याला. नाही तर पुढे जावं लागलं असतं. मी आता ह्यांना विचारून बघते, हे जर त्यांना नारळ घेऊन येणं असतील तर बेस्ट, नाहीतर मग ओके गुळ खावं असेच चालतं, छान लागतं तरी पण विदाऊट नारळशिवाय. चला, नाश्त्याची तयारी करून होते. उडी मारली ना डायरेक्ट तुमच्याला आज फायनल आहे. आज उडी फायनल आहे. इंडिया 3 वर्सेस पाकिस्तान 3. चला रे पोरांनो. व्हिडिओ का सांग ना माझ्या व्हिडिओ वाढू. अरे हां, आता पाय दिस नशीब इथं खड्डे बिड्डे नाही आहेत. इथं कमी झालं. ते एवढे कसला नॉनस्टॉप पडतोय.
काळोख केलं अख्ख्या घरामध्ये त्याने. थोडं नॉनस्टॉप पडतंय. कुठे काय होलबिल पडला आहे समजत नाही पावसाचा. अख्खा शुक्रवारपासून सतत पडतंय. शुक्रवार, शनिवार, रविवार आज 3रा दिवस आहे. लगातार चालू आहे, लगातार. काल मी कोथिंबीर आणलेली. कोथिंबीर नेसायचा कंटाळा आला. एवढी कोथिंबीर खराब झाली. मला ते जीवालाच लागायला लागला. कारण कंटाळा गेला कोथिंबीर हे करायचं एवढं. आता बघायला लागेल याच्यात कोणती चांगली आहे तीच ठेवायला लागेल. नंतर सगळी गेली फेकून. 10 रुपयाला एक मिळाली काल, तर घेऊन आलेली होती. ही छान आहे, निघाले मस्त. तर ही मी निसली पटकन. आता हे बघते आता पहिल्यांदा. खूप मुसळधार पाऊस होतो. खूप म्हणजे खूप. बघू शकता एका खूप जोरात पाऊस सुरू झाला. खूप जोरातच पाऊस सुरू आहे. कालपासून असाच पाऊस पडतो. कालपासून खूप जोरात पाऊस पडतो. कालपासून हा पाऊस असाच पडतोय. आजचा 2रा दिवस आहे. पाऊस लगातार जोरात पडतो. मुसळधार पडतो, मुसळधार. उद्या काय करते का माहिती नाही. आणि असं सांगितलं उद्या रायगडला रेड अलर्टचं सांगितलं, धोकादायक आहे सांगितलं आहे. काय माहिती नाही काय करतंय. हे पावसात आमच्या कपड्यांची अशी अवस्था आहे. आणि मी इथं जेवण करायला घेतलं. जेवणला मस्त इथे छोलीची भाजी आहे, खिचडी भात आहे आणि छान मस्तपैकी टेस्टी कोथिंबीरची वडी. दुपारी यांना डबाला केलेला त्यातलीच आहे. आणि थोडी मेथीची भाजी पण आहे. डबाला केलेली ना ती आहे. आता आम्हाला खिचडी भात आणि छोलेची भाजी करायची आहे. तर छोलेच्या भाजीला आता मी वाटण तयार करत आहे. तर मी पण अपडेट देऊ दे. पाऊस खूप जोरात चालू आहे. तुमच्या इथे कसा पाऊस आहे? जोरात असाच पाऊस आहे का आमच्या? खूपच मुसळधार आहे. दाखवते इथून दिसेल बघा. खूप जोरात चालू आहे. खूप जोरात चालू आहे. पत्राच्या पाठीवरतून आवाज येतो. खूप जोरात चालू आहे. गुड्डूचा बॉल घेऊन बसले. तोंडातच ठेवला, खालीच ठेवते. आणि ती बॅट एक करते ते घुरते बसली. तोंड स्वीटी तुझा बॉल आहे. बॉल ठेवते खाली. स्वीटी तुझा बॉल आहे. गुड्डूचा बॉल आहे ना बाबू? गुड्डूच आहे ना? तुझा नाही बाबू, तुम्ही फोडून टाकता. अय स्वीटाडा, तुझा बॉल नाही, गुड्डूचा आहे. गुड्डूचा बॉल खाली ठेवला आता. दोन्ही पायाच्या मध्ये जा दिदी. अख्खा लक्ष दिदीकडे. अख्खं लक्ष दिदीकडे. ती काय करते ते बघ. फोकस ऑन हर तीच. स्वीटी तुझा बॉल आहे बाबू. अरे बॉल गेला स्वीटी, तुझा बॉल गेला. बॉल घे. तो मी जाते. अगो बाई ती उडवे टॉयलेटमध्ये घालू. ठीक आहे, खेळ. अगं तू टॉयलेटचं बंद कर दर्जा. अगं इथेच बस. बॉल मोठा आहे. मी गेला तर तू गेला हात घालून काढायचं तुला. तू काढणार आहेस स्वीटी का म्हणून? ती कसं काय काढणार आहे? तू काढणार आहेस का दीदी काढणार आहे? स्वीटी बाबू तुझा बॉल नाही सोनू. काय गप आता थांब जरा. स्वीटू नाही घेत ती बॉल. नाही घेत. काय करू? पहिली बार तुझा बॉल नाही. पहिली बार. चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय. उद्या कुठे पूर्ण दबला जातो तो बॉल. ढकलला. आता गुड्डूने घेतला. गुड्डूने बॉल घेतला. गुड्डू दे रे. गुड्डू बॉल दे रे. गुड्डूकडे स्वीटू शोधते बस स्वतःच्या इथेच. तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवते. उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे. त्या जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं, लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्सवर नक्की सांगा. स्वीटी बॉल शोधते. नाही भेटत आहे वाटतं स्वीटीला बॉल. चलो बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड्डू गुड्ड्या तुला काय म्हणायचं आहे का? बाय. बॉल दे स्वीटीचा माझ्या.